माळशेज घाटामध्ये जो 8 किलोमीटरचा बोगदा बनणार आहे, जे मी एक व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज आले, 75,000 व्ह्यूज आले. मला सांगायचं हे की भरपूर लोकांनी कमेंट केलं की कधी होणार, काय होणार, पण त्याचं मित्रांनो अजून काही सर्वे चालू झालेला नाहीये. आणि कुठे होणार नेमकं, भरपूर लोक बोलतात की नेमका कुठे होणार आहे, काय होणार आहे. आणि तर सांगायचे त्यांना हे की डिसेंबर 2025 ला त्यांचा एक ट्विट आला होता. त्यानंतर म्हणजे रोडला तर मान्यता मिळालेली आहे. तर त्यांनी डिसेंबर महिन्यात लास्ट ट्विट केला होता. त्यानंतर कोणताही अपडेट अजून आलेला नाहीये. जसा अपडेट येईल तसा मी तुम्हाला नक्कीच सांगेल. पण अजून सध्या तरी तो काय अपडेट नाही. म्हणजे हा अपडेट होता कल्याण लातूर हायवेचा, जो हायवे नवीन बनणार आहे त्या हायवेचं अपडेट होता तो. त्या हायवेला 8 किलोमीटरचा बोगदा दिलेला आहे माळशेज घाटामध्ये. आणि कदाचित आता हे रोडचं जे काम झालेलं आहे, या रोडच्या कामामध्ये घाटाचं काम केलेलं नाही. म्हणजे तुम्हाला सांगायचं तर पूर्ण रोड सिमेंट कॉन्क्रीटचा झालाय, पण घाटामध्ये अजून जुनाच रोड आहे. त्याचं कारण असं, जर त्यांना बोगदा करायचा त्यामुळे त्यांनी कदाचित या रोडचं काम केलं नसेल. तर ते देखील एक कारण असू शकतं. आणि रोडचं म्हणजे चांगला केलेलं आहे याचं कारण असं दुसरं असू शकतं की घाटामध्ये कॉन्क्रीटचा रस्ता करायला घाट खूप तोडावा लागेल. आणि घाटाचं असं आहे की जर आत्ता तोडलं तर वरून लँडस्लायडिंग 100% होणार. त्यामुळे घाटाला तरी धक्का लावलेला नाही अजून. जे कृपा लेफ्ट साईडला जर असे थोडीशी जागा वाढवलेली आहेत, साईड रोड भरलेले आहेत, कदाचित ते कारण असू शकतं. पण मी शुअर नाही सांगू शकत की काय नेमकं कारण आहे, काय आहे. तर भरपूर लोकांचे जे मेसेजेस आले त्यांच्यासाठी हे सांगायचंय. मित्रांनो, अजून काही अपडेट नाहीये. जसं अपडेट होईल मी नक्कीच सांगेल. आणि मी जे बनवला व्हिडिओ त्या ट्विटरच्या आधारे बनवलेला आहे, ट्विटरच्या माहितीनुसार बनवलेला आहे. त्यामुळं काही लोकांनी असे पण मेसेजेस केले की तुम्ही फसवताय, अफवा पसरवताय. म्हणजे असं काही हे नाही. मला तुम्हाला दिशाभूल करायचा काही माझा एक प्रयत्न नाही. मला फक्त हे तुमच्या समोर आणायचं होतं, सांगायचं होतं, म्हणून मी तो व्हिडिओ बनवला होता. तर भरपूर लोकांनी बोलतात की बडबड करतोय असंच, आणि मेन मुद्द्यावर या, असं तसं. मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, हे जे व्हिडिओ बनवतो मी, ही गाडी चालवताना बनवतो. आणि त्यामुळे थोडंसं विचार करून, पण माझं जास्त लक्ष माझं ड्रायव्हिंगवर आहे, कारण तिकडे लक्ष ठेवावं लागतं मला. नंतर मी हे बनवतो. काहींना माझी हे बोलणं हे टाइमपास वाटतो असं बोललेलं आहेत कमेंटमध्ये. तर मित्रांनो, जरा तुम्हाला जर बोर होतंय तर तुम्ही पाहू नका, तुम्हाला जबरदस्ती नाहीये. पण काही लोकांना खरंच या रस्त्याचा फायदा होतो, ज्या अपडेटचा फायदा होतो, ते लोक पाहतात. हा त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. तर तुम्ही असं नकारात्मक दृष्टीने विचार करू नका. थोडंसं मी एक बनवतो हे थोडंसं पॉझिटिव्ह आहे, की माझ्या व्हिडिओमधून लोकांना फायदा होईल. व्ह्यूज तर काय व्ह्यूज येतातच, असं नाही की मी व्ह्यूजसाठी बनवतोय वगैरे. पण हा नेहमी मी जातो या रोडने, अपडेट देतो. तुम्ही माझे माळशेज घाटाचे रोडचे व्ह्यूज पहा, चांगले व्ह्यूज येतात, खूप लोक पाहतात. आणि त्याच्या कमेंट पण पहा, भरपूर लोक धन्यवाद बोलतात. त्यामधून एक मला थोडंसं वेगळं समाधान मिळतं. घाटामध्ये रोड चांगला असल्यामुळं प्रवास हळू होत नाहीये, प्रवास पटपट उरकतोय. आणि तर सांगायचं हेच आहे की त्याचं काय अपडेट आलेलं नाहीये. जसा अपडेट येईल लातूर कल्याण हायवेचा, तसा मी नक्कीच तुम्हाला अपडेट करेल. आत्ता जो झालेला आहे आपला नगर कल्याण हायवे, तो मी दाखवणार आहे पुढे. आता सावर्णे गाव येईल, सावर्णे गावातून पुढे रोड एकदम सुंदर झालेला आहे, तो देखील दाखवणार आहे मी. या पुढचा व्हिडिओ असेल. हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवलाय की जो माळशेज घाटामध्ये जो बोगदा होणार होता, तो बोगदा कुठून होणार, कधी होणार, याचं अजून अपडेट आलेलं नाही. याच्यासाठीच मी व्हिडिओ बनवलाय हा. भरपूर लोकांनी कमेंट केली होती.
तर सावर्णी गावापर्यंत हा व्हिडिओ असेल, जो माळशेज घाटाचा आहे प्रॉपर. काही लोक बोलतात सावर्णी गावानंतर घाट नाहीये, त्याला घाट नाही बोलत. पण त्याला काय बोलतात मित्रांनो, तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. त्या रस्त्याला काय बोलतात? हा पूर्ण जो आहे ना, तुम्हाला जवळजवळ टोकावडेपर्यंत घाटच बोलतात. आम्ही तर घाटच बोलतो. तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही सांगा मला, काय बोलायला पाहिजे. काही लोकांचं फक्त म्हणणं हेच आहे की तुम्ही सावर्णे गावापर्यंतच एवढाच घाट आहे. हा मान्य आहे, तेवढाच घाट आहे, पण पुढच्या परिसराला काय बोलतात हे मला तुम्ही सांगा. हे बा, हा मध्ये बसलाय, जायला हलायला तयार नाही. बाकी प्रवास करायला, सकाळचा प्रवास करा, उन्हाळ्यात थोडंसं काळजी घ्या. टायर्स गरम होतात आणि उन्हाचा प्रवास तसाही टाळा, कारण खूप हीट आहे, खूप म्हणजे खूप हीट आहे. आणि हो, या स्पॉटला पोलीस असतात. 50चा स्पीड लिमिट इकडे दिलेलं आहे. तर मला सांगा, पूर्ण उतार आहे आणि 50चा स्पीड लिमिट कसा काय पॉसिबल आहे इकडे? आहे आता 40चा स्पीड आहे, आता 50चा स्पीड आहे. पण एक काही लोक खूप फास्ट येतात आणि माहिती नसतं काय नाही, मग त्यांना ओव्हर स्पीडिंगचा चार्जेस लागतात. जो फाईन आहे तो भरावा लागतो. तर सध्या पोलीस नसतात, पण दुपारी 11-12 नंतर पोलीस येतात इकडे, त्यांची गाडी घेऊन, आणि गाडीमध्ये स्पीड गन लावलेली आहे. तर ती एक काळजी घ्या, तुमचा स्पीड वाचेल, फाईन वाचेल. आणि आता पुढे आलं की सावर्णे गाव. सावर्णे गावातून पुढे नवीन रोड चालू होतो, मोठा रोड चालू होतो. प्रवास अजून लवकर होतो तुमचा पुढचा. आणि जे पोलीस लोक आहेत ते बरोबर घाटातच थांबतात, त्या रोडला थांबत नाही, कारण त्या रोडला जर वळणं वगैरे कमी आहेत. लोकांना आधीच कळालं की थांबलेले आहेत, तर ते लोक सावध होतात. त्यामुळं अशा ठिकाणी, अशा स्पॉटला थांबतात जिकडे त्यांना गाडी दिसत नाही किंवा गाडीवाल्यांना ते दिसत नाही. ठीक आहे, हा इकडून नवीन रोड चालू झालेला आहे. तर हा व्हिडिओ इकडेच संपवतो. याचं कारण असं, इकडून बोर्ड आहे, कल्याण 78, ठाणे 98, मुंबई 153, NH 61 या हायवेचं नाव आहे, नॅशनल हायवे 61. ठीक आहे, हा व्हिडिओ इकडेच थांबवतो, कारण जे माळशेज घाटाचं रोडचं जे अपडेट होतं ते अपडेट देण्यासाठी, का तो टनेल कधी बनणार 8 किलोमीटरचा होणार आहे, तो होणार आहे भविष्यात, नक्कीच होणार आहे. आणि सध्या तरी अपडेट नाही आहे त्याचा काही, त्याच्यामुळे तुम्हाला मी श्युरिटी बोलू नाही शकत. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा. माळशेज घाट कसा होता